मित्रांनो, तुम्ही 0 सिबिल स्कोरवर क्रेडिट कार्ड घेऊ शकता। यासाठी तुम्हाला इन्कम प्रूफची गरज नाहीये, सोबत डॉक्युमेंट पण कोणते द्यायचे नाहीयेत। एवढंच नाही तर हे कार्ड वापरून तुम्ही तुमचा सिबिल स्कोर 0 पासून 750 पण करू शकता। पण हे कसं शक्य आहे? हो, शक्य आहे एफडी बॅक क्रेडिट कार्ड्समुळे। आता हा नवीन काय प्रकार, तुमच्यासाठी बेस्ट कार्ड कोणतं आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या फायनान्शियल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, सिंपल लॉजिक आहे, बँका तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि तोच विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये एफडी बनवावी लागेल। जेवढ्या पैशाचं तुम्ही एफडी कराल तेवढ्या लिमिटचं तुम्हाला या ठिकाणी क्रेडिट कार्ड भेटून जातं। त्यामुळे जर सिबिल स्कोर कमी असेल आणि तुम्हाला क्रेडिट कार्डची आवश्यकता असेल, सिबिल स्कोर वाढवायचं असेल, जसं की आता 0 आहे किंवा आताच जर स्टार्टिंग झाली असेल, तर तुम्ही एफडी क्रेडिट कार्ड घेऊन तुमचा सिबिल स्कोर 0 पासून 750 पर्यंत घेऊन जाऊ शकता। फक्त मी तुमच्यासाठी या ठिकाणी 4 बेस्ट असे एफडी कार्ड शोधले आहेत। चला त्याची माहिती घेऊया। पहिलं आहे IDFC वाव क्रेडिट कार्ड। IDFC बँकेद्वारे हे कार्ड ऑफर केलं जातं आणि हे कार्ड घेण्यासाठी तुम्हाला मिनिमम 5000 रुपयापासून एफडी करावी लागणार आहे। जॉईनिंग फी काहीच नाहीये, लाईफ टाइम फ्री स्वरूपात हे कार्ड तुम्हाला भेटणार आहे। आणि याची खासियत म्हटलं तर या कार्डवर 0 फॉरेक्स मार्कअप आहे। म्हणजे तुम्ही जर इंटरनॅशनल स्वरूपात कोणती काही खरेदी केली तर तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचा चार्ज या ठिकाणी देण्याची गरज नाहीये। आता या ठिकाणी दुसरं क्रेडिट कार्ड आहे IDFC वाव ब्लॅक क्रेडिट कार्ड। हे पण कार्ड IDFC बँकेद्वारेच ऑफर केलं जातं, परंतु हे कार्ड घेण्यासाठी मिनिमम जी काही एफडी आहे ती जरा जास्त आहे। 20,000 रुपयापासून एफडी तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे, तरच या ठिकाणी तुम्हाला हे कार्ड घेता येईल। त्याचबरोबर जॉईनिंग फी पण यामध्ये आहे, 750 रुपये प्लस GST एवढी जॉईनिंग फी तुम्हाला द्यावी लागेल। त्याचबरोबर यामध्ये ॲन्युअल फी देखील आहे, त्यात तुम्हाला 750 रुपये ॲन्युअली स्वरूपात द्यावे लागतील। परंतु जर तुम्ही हे कार्ड जास्त प्रमाणात वापरलं, काही लिमिटच्या वर जर पेमेंट केलं, तर या ठिकाणी तुमची ॲन्युअल फी ही माफ पण होऊ शकते। या कार्डची खासियत आहे फ्री एअरपोर्ट लॉज, म्हणजे तुम्ही एअरपोर्टवर फ्रीमध्ये लॉजमध्ये राहू शकता। आता इथे तिसरं क्रेडिट कार्ड आहे IDFC फर्स्ट स्मार्ट अँड क्रेडिट कार्ड। हे पण कार्ड IDFC बँकेद्वारेच ऑफर केलं जातं। हे कार्ड घेण्यासाठी तुम्हाला किमान एफडी ही 5000 रुपयापासून करावी लागेल। हे कार्ड घेण्यासाठी 499 रुपये प्लस GST एवढी जॉईनिंग फी आहे, सोबतच ॲन्युअल फी देखील सेम 499 रुपये आहे। परंतु जर तुम्ही या कार्डच्या माध्यमातून 10,000 रुपयापर्यंत खरेदी केली एका वर्षात, तर तुम्हाला जी काही फीस आहे ॲन्युअल फीस 499 रुपये ती परत केली जाईल। या कार्डची खासियत म्हणजे तुम्ही जर Amazon, फ्लिपकार्ट किंवा झोमॅटोवर काही ऑर्डर केलं, काही खरेदी केली, तर या ठिकाणी तुम्हाला कॅशबॅक भेटणार आहे, सोबतच रिवॉर्ड पॉईंट हे पण भेटणार आहे। आता ते शेवटचं चौथं क्रेडिट कार्ड आहे SBM क्रेडिट पे क्रेडिट कार्ड। हे क्रेडिट कार्ड तुम्हाला एकदम कमी एफडी मध्ये मिळणार आहे। यासाठी तुम्हाला फक्त 2000 रुपयाची एफडी करायची आहे। सर्वात कमी एफडी मध्ये मिळणार हे क्रेडिट कार्ड आहे आणि यासाठी जॉईनिंग फी किंवा ॲन्युअल फी ही देखील नाहीये, सगळं काही 0 आहे। परंतु इथे एक कॅच आहे, जर तुमची एफडी 5000 पेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला या ठिकाणी ॲन्युअल फी सोबतच जी काही जॉईनिंग फी आहे ती 0 असेल। आणि याची खासियत म्हटलं तर हे कार्ड रुपे क्रेडिट कार्ड आहे, त्यामुळे तुम्ही कुठं पण स्कॅन करून QR कोडच्या माध्यमातून पेमेंट करू शकता, सोबतच पेमेंटवर तुम्हाला या ठिकाणी कॅशबॅक हे देखील दिलं जातं। आता तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे, पण हे कार्ड घेण्यासाठी अर्ज कुठं करायचा, ऍप्लिकेशन कुठं करायचं? तर वरी नॉट, मी तुमचं काम सोपं केलं आहे। या सर्व कार्डच्या अप्लाय लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकता। अप्लाय प्रोसेस खूप सोपी आहे, ऑनलाईन स्वरूपात तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून किंवा लॅपटॉपवरून या ठिकाणी अप्लाय करू शकता। इथे नेहमी लक्षात ठेवा, तुमचं क्रेडिट कार्डचं बिल जे काय आहे ते वेळेवर भरत जा, जेणेकरून तुमचा सिबिल स्कोर अजून वेगाने वाढेल आणि त्याद्वारे तुम्ही अजून बँकेद्वारे प्रीमियम क्रेडिट कार्ड घेऊ शकाल। तर मित्रांनो, या 4ही क्रेडिट कार्डपैकी तुम्हाला कोणतं क्रेडिट कार्ड बेस्ट वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अर्ज करताना काही अडचण आली तर मला विचारा, मी कमेंटमध्ये तुम्हाला मदत करेन। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।